नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिरव्या पालेभाज्या या खूप जणांना आवडत नाहीत, त्यामुळे खाण्याचा कंटाळा येतो. तर आज मी अशीच एक हिरवी पालेभाजी वेगळ्या पद्धतीनं करून दाखवणार आहे. तर ही हेल्दी डिश जरूर करून बघा. या ठिकाणी अर्धी वाटी मूग डाळ मी घेतलेली आहे. तर मूग डाळ ही धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर ती मी पाण्यामध्ये 20 मिनिटासाठी भिजवून ठेवणार आहे. 20 मिनिटानंतर आता ही भिजवलेली मूग डाळ मी शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे, लो फ्लेमवर ठेवलेली आहे. त्यामध्ये ही भिजवलेली मूग डाळ मी घालत आहे आणि वरून 1 कप पाणी मी ॲड करत आहे आणि आता ही मी झाकून ठेवणार आहे. तर डाळ भिजवून घेतल्यामुळे तिला शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. तोपर्यंत मी एक जुडी पालक घेतलेला आहे, तो निवडून आणि धुवून घेतलेला आहे. तर या पालकची देठ मी काढून टाकत आहे आणि हा पालक मी बारीक कट करून घेत आहे. तर पालक कट करून झालेला आहे आणि डाळही शिजलेली आहे. तर साधारण 15 मिनिटात ही डाळ शिजून झालेली आहे. तर डाळ ही भिजवून घेतल्यामुळे शिजवण्यासाठी कमी वेळ लागला. आता इथे मी कढई घेतलेली आहे, ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल मी घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी फुटल्यानंतर यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट मी घालत आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण घालत आहे. थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक कट केलेली मी घालत आहे आणि त्यासोबत 1 टोमॅटो, तोही मी बारीक कट करून घेतलेला घालत आहे. तर हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याला मी झाकून ठेवत आहे 2 मिनिटासाठी. आता यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद यामध्ये मी घालत आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये जो पालक कट करून घेतलेला आहे तो मी घालत आहे. तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हे 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकून ठेवत आहे. पालक शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता यामध्ये शिजवलेली मूग डाळ मी घालत आहे, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. इथे गरज असेल तर पाणी घालू शकता. तर इथे मी अर्धा कप पाणी घालत आहे आणि आता चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. हे पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी हे मी परत झाकून ठेवत आहे. तर या ठिकाणी मूग डाळ आधीच शिजवून घेतल्यामुळे तिला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही, त्यामुळे 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकून ठेवत आहे. तर आता यामध्ये मी पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घालत आहे. यामुळे भाजीला छान चव येते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता किंवा नसेल घालायचा तरी चालेल. तर आता हे पुन्हा एकदा मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. आता यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालत आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला भाजी चमचमीत हवी असेल तर इथे तडका घालू शकता. तर यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे मी घालत आहे, चिमूटभर हिंग, त्यानंतर 2 लाल मिरच्या मी घालत आहे आणि 5 लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या पण मी यामध्ये घालत आहे आणि वरून थोडासा कढीपत्ता. या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे. हे थोडं हलवून घ्यायचं आहे आणि तडका तयार आहे, तो मी आता या भाजीवर घालत आहे. तर चमचमीत आणि खमंग अशी पालकची मूग डाळ भाजी तयार आहे. तर ही भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते. खमंग आणि चमचमीत अशी पालकची मूग डाळ भाजी जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.